आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज। येवता ग्रामपंचायतचा लाखोंचा घोटाळा ग्रामभवेत आला चव्हाट्यावर। काम न करता बिल उचलल्याचा नागरिकांनी केला आरोप। सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांची नागरिकांनी केली बोलती बंद। सरपंचांनी चक्क उपसरपंचालाही अंधारात ठेवले असे ग्रामभवेमध्ये नागरिकांनी उघडकीस आणले आहे। विद्यमान सरपंचाने एका निराधार महिलेचे लाईटसाठी 2000 रुपये खुद्द सरपंच विलास अप्पा जोगदंड यांनी घेतले व रोजगार हमी योजनेतून विहिरीसाठी 5000-10,000 रुपये घेतले असल्याचा आरोप ग्रामभवेमध्ये जनतेने केला आहे। सरपंचाच्या भ्रष्ट कामाचा ग्रामभवेत नागरिकांनी पाडाच वाचून दाखवला आहे व अशा असंख्य नागरिकांकडून पैसे घेतले अशी चर्चा केली जात आहे। याबाबतची सविस्तर माहिती अशी की केस तालुक्यातील प्रतिष्ठित मानली जाणारी येवता येथील ग्रामपंचायत, या ग्रामपंचायतीचे सरपंच विलास अप्पा जोगदंड यांनी गेल्या 4.5 ते 5 वर्षांमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे समोर झालेल्या ग्रामसभेत उघड झाले आहे। ग्रामपंचायत अंतर्गत झालेले कामे ही निकृष्ट दर्जाची असून सदरील ग्रामसभेत जनतेने विचारलेल्या प्रश्नाला एकही उत्तर हे सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना देता आलं नाही। सदरील कामे कोठे केली हे विचारले असता उडवाउडवीची उत्तरं देण्याचा प्रयत्न ग्रामविकास अधिकारी यांनी केला। तर ग्रामसभेत जनतेने अर्जाद्वारे हिशोब मागितला असता सध्या हिशोब देता येणार नाही असे उत्तर ग्रामविकास अधिकारी यांनी दिले। येवता गावांतर्गत झालेला सिमेंट रस्ता व अंडरग्राऊंड नालीचे काम हे निकृष्ट दर्जाचे झाल्याचे निदर्शनास आणून दिले। तसेच काही ठिकाणी हाय मास द बसवतात लाखोचा रुपयांचा ऐवज उचलून घेतल्याचेही ग्रामसभेत निदर्शनास आणून दिले। अशा भ्रष्ट सरपंचावर प्रशासन कार्यवाही करणार का, हाच आता प्रश्न नागरिकांना पडला आहे। येवता ग्रामपंचायत अंतर्गत जलजीवन मिशन विहिरीचे खोदकाम न करताच जुनी दलित वस्तीची विहिरीची दुरुस्ती दाखवून लाखो रुपयांचा ऐवज संबंधित गुत्तेदार व सरपंच यांच्या संगनमताने झाल्याचेही ग्रामसभेत उघडकीस आले आहे। अशा विविध प्रकारच्या विविध योजना हडप केल्याचेही आजच्या ग्रामसभेत निष्पन्न झाले। तसेच 2000 रुपयेप्रमाणे 50 सिमेंटच्या बाकड्यासाठी 4,21,182 रुपये उचलले। हाय मास लाईट एलईडीसाठी 5,42,179 रुपये उचलले। असे विविध अंगणवाडी फर्निचर व दुरुस्ती दवाखाना फर्निचर, पाणी फिल्टरसाठी अशा इतर विविध योजनेसाठी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे 26 जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेच्या माध्यमातून उघड झाल्याने सरपंच यांची बोलती बंद झाली। या झालेल्या भ्रष्टाचाराकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देईल का, हेच पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे। लाईटीसाठी 2000 रुपये तुम्ही घेतलेत माझ्याकडून। लाईट देतो म्हणून हो 5 वर्ष होत आहे। तुम्ही दुर्याच्या मंदिरात जाता हा 2000 पैसे दिले का म्हणते पैसे नाही, पैसे नाही दिले, नाही दिलेले पैसे नाही, मी नाही दिलेले 5000 रुपये पण नाव नाही सांगणार। 5000 रुपये दिलेले नाव सांगणार। 5000 दिले कशाला दिले? विहिरीसाठी दिलेले साहेब 5000 रुपये विहिरीसाठी दिलेले। कुठे दिले, काय दिले तो विषय मेंबर पैसे दिले 5000 रुपये दिलेले। पण ग्रामसभेत नाव घेणार नाही, ग्रामसभेमध्ये नाव घेणार नाही। 5000 रुपये दिलेले हिस्ट्री माझ्यापाशी पण नाव घ्यायचं नाही मला। आणि मला मी त्याला दररोज सांगतो माझं नाव घे। मी जर धनराज सोनवणे कुणाला खांदी का असतील हिरच मंजूर झालं नाही आम्हाला। अजून 5000 रुपये घेऊन कुठे हिर खांदायची? 5000 रुपये देऊन माझी हिरच मंजूर झालं नाही, अजून नाव नाही, हिस्ट्री भेटत नाही। प्रत्येक योजनेवर तुमच्या पदाधिकाऱ्यावर योजना चालत नाही। प्रत्येक योजनेवर शासकीय कर्मचारी असतात आणि ज्याच्या त्याला त्याची नोकरीची काळजी असते। जनहित मराठी न्यूज चॅनलना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।